खंडोबा यात्रेच्या निमित्तानं सांगतेच्या स्वरूपात हा या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ विश्ववंदिनी जगद्गुरु जगद्भूषण संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा हा अभंग आणि मला वाटते याला जोड साखळी उपोषणाची आहे ना। हां, मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाच्या निमित्तानं म्हणजे एका अर्थानं या कीर्तनाला 2 प्रकारचे कंगोरी आहेत। एक जत्रेची सांगता आणि दुसरं आरक्षणाचं लोकांपर्यंत या ठिकाणी कळावं यासाठी ह्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून या कीर्तनात आपल्याला दोन्ही बाजूवरती त्या ठिकाणी लोकदैवत आणि आमची महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा काय आहे या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकायचा आहे। थंडीचं प्रमाण वाढले। हां, लोक घरात बसून जिथं आडोशाला मिळेल तिथं जागा पकडून लोक ऐकायला लागलेत। पण गेल्या 65 वर्षात आपण जर घरात नाही बसलो असतो, रस्त्यावर जागे आलो असतो आणि वेळेत जागे झालो असतो तर आजचा प्रसंग आपल्यावरती आलाच नसता। याची भूमिका आपण सगळ्यांना तपासली पाहिजे। कारण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की ज्या वेळेला लोक समूहानं राहण्याऐवजी ग्रुप आणि तुकड्यात राहतात त्यावेळेला समाज हा पराभूत होत असतो आणि ज्या वेळेला माणसं संघटित राहतात त्यावेळेला समाज पराभूत होत नसतो। आणि म्हणून एक गोष्ट आम्ही प्रथम ध्यानात घेतली पाहिजे की 400 वर्षापूर्वी असाच समाज त्या ठिकाणी असंघटित झाला होता। काही मुघलाची चाकरी करत होते, काही निजामाची चाकरी करत होते, काही आदिलशाची चाकरी करत होते, काही कुतुबशाची चाकरी करत होते। असे चाकरीत गुंतलेला समाज ज्या वेळेला होता त्यावेळेला छत्रपती शिवाजीराजे आणि त्याच्या अगोदर स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवरायांचे वडील यांनी पहिल्यांदा इथल्या 18 पगड 12 बलुतेदार समाजाला एकत्रित करून कुणबी रयत मराठा त्याला नाव देण्यात आलं आणि हा सगळा समाज छत्रपतीच्या मार्गदर्शनाखाली संघटित झाला आणि त्यांचा परिणाम म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रात रयतेच्या स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली 450 वर्षापूर्वी। आणि त्यानंतर मी मुद्दाम काय म्हणतो, रयत म्हणजे काय? रयत म्हणजे लोक। अनेकांनी राज्याची निर्मिती केली काका। आपण कधी म्हणतो निजामाचं राज्य, कधी म्हणतो आदिलशाचं राज्य, कधी म्हणतो औरंगजेबाचं राज्य। छत्रपती शिवरायांच्या राज्याला आम्ही शिवरायाचं राज्य कधीच म्हणत नाही, कारण स्वतः छत्रपती शिवरायांनीच सांगितलेलं आहे हे राज्य कुणाचं आहे? रयतेचं आहे। रयतेचं म्हणजे लोकांचं राज्य आहे आणि लोकांचं राज्य म्हणतोय याचा अर्थ आम्ही लोकशाहीची व्याख्या करत असतेवेळी अब्राहम लिंकनच्या व्याख्येकडे पाहतो की लोकशाहीची सर्वात सुटसुटीत व्याख्या त्यांनी केली। असं आपण म्हणतो की लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य त्याला कुठलं म्हणतात? लोकशाही। याच्याही अगोदर छत्रपती शिवरायांना सांगितलेलं आहे हे राज्य माझं नाही, हे राज्य कुणाचं आहे? रयतेचं आहे। आणि रयतेचं राज्य रयतेच्या मार्फतच चालवलं पाहिजे हा छत्रपती शिवरायाचा आदेश होता। आणि म्हणून अमेरिकेच्याही आधी लोकशाहीची पायाभरणी याच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा करून दाखवली होती। त्याच महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती पुन्हा एकदा तशीच उद्भवलेली आहे। 400 वर्षानंतर जरांगे पाटलाच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रातला समाज संघटित होतोय। आम्हाला हे निष्कर्षानं लक्षात घेतलं पाहिजे आणि मराठा समाजानं सुद्धा एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपली लढाई ही आपल्या हक्कासाठी आहे, कुणाला विरोध करण्यासाठी नाही। आमची स्पष्ट भूमिका आहे, आम्ही कुणालाही विरोध करत नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय। आणि आपला हक्क मागत असते तर प्रॉब्लेम आहे ना आमचा।
आमच्या देशात प्रॉब्लेम का निर्माण होतोय, आमच्यावर ही वेळ का आली, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर माणसं ज्या वेळेला रेषा सोडून बाजूला जायला लागले की समाज संपत असतो. आणि ही वस्तुस्थिती आम्हाला ध्यानात घ्यावी लागणार आहे. तर आम्ही या पार्श्वभूमीवर तपासत असतेवेळी मराठा समाजाची मोठा भाऊ म्हणून इथं भूमिका काय आहे. हा भाऊ कसा आहे, मोठा आहे, संख्येनं मोठा आहे. लोकांचा आरोप आहे दीर्घकाळ सत्ता कुणाच्या हातात राहिली, दीर्घकाळ सत्ता. तुम्ही थोडं पुढे या दादा, असेल मागं बसू नका, मला बोलणारे माणसं जवळ राहा वाटतं. आली चिल्ला येगा, जो ओरडेल तोच जिंकणार आहे आणि जो शांत राहील तो संपणार आहे. आणि याच्यासाठी मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका बजावतो हे खरं आहे. पण एक इतर देशाचं आणि महाराष्ट्राचं चित्र काय आहे, आम्हाला थोडं तपासावं लागणार आहे. इतर देशात म्हणजे आमच्याच इतर राज्यात महाराष्ट्रासारखी सर्व जातींना सोबत घेऊन जाणारी संस्कृती दुसऱ्या राज्यात नाही सापडेल. त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण एक आहे की या महाराष्ट्रावरती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे संस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत. म्हणजे आपलं बघण्याच्या आधी आपण दुसऱ्याचं बघायला शिकलं पाहिजे, हे त्या ठिकाणी महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि म्हणून 18 पगड जातीनं त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम इथल्या मराठा समाजाने केलेलं आहे. मागं केलं, आता करत आहोत आणि पुढेही हे आम्ही करत राहू. आरक्षण मिळेल नाही मिळेल हा प्रश्न वेगळा झाला. आरक्षण मिळालं म्हणजेच आम्ही करू आणि आरक्षण नाही मिळालं म्हणजे आम्ही करणार नाही, अशी आमची अजिबात भूमिका नाही. कारण या गावात राहणाऱ्या इतर वर्गाचं संगोपन करणे ही आमची जबाबदारी नक्कीच आहे. हे आम्हाला तपासावं लागणार आहे आणि आम्ही स्वीकारलं पाहिजे. आता प्रश्न तो आपल्याला बऱ्याच जणाला वाटत असेल की बाबा एवढा मोठा समाज असून, तुम्हाला हे सांगत होतो मी की बऱ्याच लोकांचा समज काय झालाय की कारखाने कुणाचे कारखाने. थांबाव दादा, का प्रॉब्लेम द्यायला आम्हाला. हां, ते होईल बंदोबस्त काही वेळात. कारण कालच्याच सभेत असं ठरलंय, कालच्या आंतरवाली सराटीत असं ठरलंय की मराठा आंदोलन, मराठा आरक्षण जरी मिळालं तरी मराठ्यांनी याच्या पुढं बांध कोरायचं थांबलं पाहिजे, व्यसन करायचं थांबलं पाहिजे आणि प्रचंड मोठे लग्न करायचं थांबलं पाहिजे. कमी खर्चात लग्न केले पाहिजेत. हुंड्याचा जीवघेणा जो प्रकार चाललाय तो सुद्धा मर्यादित राहिला पाहिजे. या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी पहिल्यांदा लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत गरजेचं आहे, ते आपल्याला करावं लागणार आहे. मग वस्तुस्थिती काय आहे, प्रत्येकानं प्रत्येकाच्या जातीचं हित सांभाळलं पाहिजे प्रत्येकानं. पण आपल्या जातीचं हित करत असतेवेळी दुसऱ्या जातीच्या हिताच्या आडवं यायचं नाही, हे प्रत्येकानं केलं पाहिजे. आपल्यावर आरोप काय होतो, आपल्यावर आरोप होतो की साखर कारखाने यांच्या मालकीचे, बँका ह्यांच्या मालकीच्या, मुख्यमंत्री ह्यांचे. मला एकानं असाच प्रश्न केला की तुमचे मराठ्याचे एवढे मुख्यमंत्री आहेत, मग तुम्हाला आरक्षण द्यायला त्याला काय झालं. मी त्याला सोज्वळ भाषेत उत्तर दिलं, आपल्या इथे घिसाडी समाज असतो ना, तुमच्याकडे असतो का नाही घिसाडी, ते लोखंडाचं काम करत आहे घिसाडी, शाबास. घिसाडी समाजाचा एक तरी मुख्यमंत्री झाला का, नाही ना. त्याला आरक्षण मिळालं की नाही, मिळालं, शाबास. मी एकच प्रश्नाचं उत्तर दिलं, इथं घिसाड्याचा, कैकाडी समाजाचा इथं काय मुख्यमंत्री नव्हता. म्हणजे ज्याचा मुख्यमंत्री आहे त्यानंच त्याच्या समाजाला आरक्षण द्यायचं असं नसतंय. उलट ज्याचा मुख्यमंत्री असेल त्याचं काम असं असतंय की आपल्या जातीपेक्षा आधी इतर जातीला न्याय देणं हे त्याचं पहिलं काम असतंय आणि तेच आमच्या मराठा पुढाऱ्यांनी केलेलं आहे, असं मी त्या ठिकाणी उत्तर दिलं. पण आपल्या पुढाऱ्याचं चुकलंय कुठं, सगळ्या लोकायला जेव घातल्यावर तरी आपल्या माणसाला जेव घालायला पाहिजे होतं, ते ह्यांनी केलेलं नाही. हे काय म्हणतात, आम्हाला बाबा सगळ्याला सोबत घेऊन जावं लागतंय.
आमचं गाववाड्यातल्या मराठ्यांचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही सगळ्याला सोबत घेऊन जाता हो, आम्ही बी गाववाड्यात तेच काम करता ना, आम्ही बी गाववाड्यात 12 बलुतेदाराला सोबत घेऊन जायचंच काम करतोय. मग तुम्हाला आपल्या जातीला न्याय दिल्यानं इतर समाजावर अन्याय होतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबात तुमच्याच पोरांना तुमच्याच पोरींना जिल्हा परिषदेच्या उमेदवाऱ्या कशा काय दिल्या हा आम्ही आमच्या पुढाऱ्यांना प्रश्न विचारतोय. म्हणजे आम्ही इतर समाजाला विनंती करून सांगतोय की हे भांडण तुमचं आमचं नाही. बाकीच्या लोकांना आता बघा कधी कधी दोघा भावाचं भांडण लागतंय आणि दोघा भावाचं भांडण लागल्यावर एक भाऊ म्हणते बाबा आमच्या दोघाचं आपसी भांडण आहे, बाकीच्या लोकांना मध्ये यायची गरज याव काय मध्ये यायचं नाही. इथं भुजबळ साहेबाची काय गरज आहे आमच्यामध्ये यायचं आहे का? अजिबात गरज नाही. भुजबळानं मध्ये याचा कारणच नाही ना, तरी भुजबळ मध्ये येतोय. इथं बाकी आणि का दुसऱ्याचं कारण आहे का मध्ये यायचं नाही. ही लढाई गरीब मराठा विरोधात श्रीमंत मराठा अशी आमची लढाई आहे. निष्कर्ष काय काढला? बँका तुमच्या आहेत, सहकारी संस्था तुमच्या आहेत, काढला बरोबर आहे. मला एक विचारायचं आहे, इथं कोणी हातवरी करावं? मराठा समाजाची शिक्षण संस्था असली म्हणून त्याच्या जातीच्या पोरायला काय फ्री ॲडमिशन मिळाले का? नाही. शाबास. शिक्षक भरती करायच्या वेळेला कोणत्या मराठा संस्थानिकांनी त्यांचे जावाई भाचे वगळता बाकीच्याला फुकट घेतलंय का? नाही ना, अजिबात नाही. कारण का आमचं म्हणणं आहे संस्था ही त्याच्या मालकीची आहे, ती जरी सरकारी असेल तरी ते त्याच्या मालकीची आहे. आणि दुसरी गोष्ट त्यानं आमच्यावरती दया करावं आणि त्याच्या दयेखाली आम्ही जगावं अशी आमची मुळात भूमिकाच नाही. आमच्या जे हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ही मराठा समाजाची वास्तविक भूमिका आहे. आपल्याला ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आपलं म्हणणं आहे, आता एक काल परवा स्टेटमेंट आलं बघा, ते कुठलं तो बीडमधलंच होतं वाटायला मला माहित नाही. बीडमधलंच होतं का? तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल की मराठ्यांनी काय नाचवल्या? बीडमधलंच आहे. मराठ्यांनी बाया नाचवल्या. आम्ही सांगू ना नाचवल्या की वाचवल्या? मराठ्यांनी बाया नाचवल्या नाहीत, मराठ्यांनी बाया वाचवल्या. ही आमची संस्कृती आहे. मला आरेला कार्य करायचं नाही आणि ती माझी भूमिकाही नाही आहे. त्याच्यासाठी मी उदाहरणं देतो. उदाहरणं छत्रपती शिवाजी राजाच्या समोर आम्ही कथानक तपासतोय. छत्रपती शिवाजी राजाच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या वेळेला समोर कल्याणच्या सुभेदाराची सून उभी केल्या गेली. हे कशासाठी? पहिलं शिवाजी महाराजाच्या अगोदर राज्य लोकायला स्त्रियांचा नजराणा द्यायची पद्धत या देशात अस्तित्वात होती आणि म्हणून आबाजी भट नावाच्या एका किल्लेदाराने कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी राजाच्या पुढे उभी केली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शत्रूच्या सुनेला चोळी साडी देऊन तिचा सन्मान केला आणि सांगितलं ही आमच्या आईसारखीच मला प्रिय आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं. हा राजा मराठ्यांचा होता. मला आरोप करणाऱ्यांना विचारायचं आहे, अरे दादा तुझ्या जातीत असा एखादा तरी राजा जन्मल्याची नोंद असली तर त्याचं उत्तर आम्हाला देतो. दुसरं उदाहरण आहे संत तुकाराम महाराजाचं. तुकाराम महाराजाला चारित्र्य भ्रष्ट करावं या उद्देशाने काही लोकांनी एका स्त्रीला संत तुकाराम महाराजाकडे पाठवलं आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराज काय म्हणाले? आम्ही विष्णुदास पैसे नोवे आम्ही विष्णुदास तैसे नो हे आम्ही विष्णु